हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. रोनितने माहीकडे मान वर करून पाहिलं. रोनित बक्षी, दिसायला देखणा, वय साधारण 30च्या आसपास, आणि राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग कंपनीचा CEO. त्याच्या समोरच्या खुर्चीत एक व्यक्ती बसली होती, पण माहीला ती स्पष्ट दिसत नव्हती. तिने सावधपणे त्याच्या टेबलकडे पावले टाकली. मात्र जसेच ती टेबलजवळ पोहोचली आणि समोर बसलेल्या व्यक्तीकडे नजर गेली, तसे तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिच्यासमोर शांतनू बसला होता. ओठांवर हलकीशी स्मित रेषा, नजर थेट तिच्याकडे. रोनित म्हणाला, माही यांना भेट. हे आहेत शांतनू जयस्वाल, आपल्या कंपनीचे मोठे इन्व्हेस्टर. माहीने नकळत ओठ चावले. शांतनूला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर कधी पांढरेपणा तर कधी लालिमा उमटत होती. काही क्षण ती भान हरपून उभीच राहिली. क्लबमधला तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर झळकून गेला, पण पुढच्या क्षणी तिचं भान परत आलं. हॅलो सर, ती किंचित अडखळत म्हणाली. शांतनूने तिला वरपासून खालपर्यंत निहाळलं. माही खरोखरच अत्यंत सुंदर होती, कोणालाही पहिल्या नजरेत भुरळ पाडेल अशी. रोनित पुढे म्हणाला, आणि माही हे कादंबरी इंडस्ट्रीचे CEO आहेत. सर, ही आहे माही आहुजा, आपल्या ऑफिसमध्ये काम करते. शांतनूने हात पुढे केला. माहीचा हात किंचित थरथरत होता, तरी तिने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. हॅलो मिस माही. शांतनूचा आवाज शांत पण ठाम होता. माहीने त्याच्याबद्दल बरेच काही ऐकलं होतं. तो कडक स्वभावाचा, थोडा रोखरोखीत आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा माणूस होता म्हणून ओळखला जात होता. स्वतःच्या निर्णयावर ठाम आणि इतरांना सहज वश करणारा. पण तिला कल्पनाही नव्हती की 2 दिवसांपूर्वी क्लबमध्ये ज्याने तिला मदत केली तो हाच व्यक्ती असेल. ती विचारात हरवली होती. माही. रोनितने हाक मारली. जी सर, ती भानावर येत म्हणाली. तिने टेबलावर फाईल ठेवत सांगितलं, सर, आपण मागवलेली फाईल. रोनित म्हणाला, ही फाईल शांतनू सरांना द्या. माही शांतनूकडे वळली आणि फाईल त्याच्या हातात दिली. त्या क्षणी तिच्या बोटांचा हलकासा स्पर्श त्याच्या हाताला झाला. तिच्या अंगावर शहारा आला. दोघांच्या नजरा क्षणभर भिडल्या. शांतनूच्या गडद निळ्या डोळ्यात एक वेगळंच आकर्षण होतं. माहीने पटकन नजर वळवली आणि थोडी मागे सरकली. रोनित बोलू लागला, मिस्टर शांतनू, नवीन प्रोजेक्ट संबंधी सर्व माहिती या फाईलमध्ये आहे. ठीक आहे मिस्टर रोनित, मी सगळी माहिती नीट पाहून घेईन, शांतनूने उत्तर दिलं. उत्तर देताना त्याची नजर मात्र अजूनही माहीवर स्थिर होती. माहीच्या मनात विचारांचं वादळ उठलं. यांनी मला ओळखलं असेल का? त्या दिवशी क्लबमध्ये मीच होते हे त्यांना समजलं असेल का? तिचे पाय जणू जमिनीत खिळले होते. हलावसही वाटत नव्हतं. अचानक रोनित म्हणाला, यू मे लिव्ह माही. हे ऐकताच तिच्या जीवात जीव आला. ती तर आधीपासूनच त्या केबिनमधून बाहेर पडण्यासाठी आतुर झाली होती. तिने घाईघाईने पावले दरवाजाकडे वळवली. तेवढ्यात रोनितने पुन्हा हाक मारली. माही. माहीने मागे वळून पाहिलं तर रोनित म्हणाला, प्लीज सेंड कॉफी अँड स्नॅक्स फॉर अस. सर. येस सर, ती शांतपणे म्हणाली. रोनित पुन्हा म्हणाला, पण कॉफी तूच बनव. तेवढ्यात शांतनू मध्येच म्हणाला, 2 स्पून शुगर. माहीने मान हलवली आणि ती थेट किचनमध्ये जाऊन कॉफी बनवू लागली. कॉफी बनवताना तिने छातीवर हात ठेवला आणि स्वतःशीच पुटपुटली, मी इतकी नर्वस का झाले आहे? मला काय झाले काहीच कळत नाहीये. कदाचित शांतनू सरांना पाहून. कॉफी तयार करताना तिच्या डोळ्यांसमोर क्लबमधील तो प्रसंग तरळून गेला, जेव्हा शांतनूने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता आणि आज तो पुन्हा तिच्यासमोर उभा होता.
तिने 2 कपांमध्ये कॉफी ओतली. ट्रेमध्ये काही स्नॅक्स ठेवले आणि रोनितच्या केबिनकडे निघाली. ती वळली. इतक्यात समोर नमिता उभी राहिली. नमिताने तिला वर खाली न्याहाळत तिरक्या नजरेनं पाहिलं. तू खूपच चालाक आहेस ना माही, नमिता हसत म्हणाली. सतत बॉसेसच्या भोवती फिरत असतेस आणि क्लबमध्ये रमेश सरांच्या आसपास आणि आता आपल्या CEO रोनित सोबत. तू अटेन्शन सीकर आहेस की तुला अजून काही वेगळीच भूक आहे? माहीने तिच्याकडे रोखून पाहिलं. साईडला हो. तुझ्या या फालतू बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. समजलं? पण नमिता हल्ली नाही. उलट तिने माहीचा हात पकडला. मला सगळं माहिती आहे. त्या दिवशी क्लबमध्ये काय झालं ते. तूच रमेश सर आणि मनीष सरांना भडकवलेस, नाही का? नाही तर असे सज्जन माणसं अशी वागली असती का? आता मात्र माहीचा संयम सुटला होता. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण नमिता तिला जाऊ देत नव्हती. सत्य कडू लागते ना? नमिता उपहासाने म्हणाली. माही रागाने वळली. तुझं हे बडबडणं बंद कर. नमिता, त्या दिवशी फाईल देण्यासाठी क्लबला तू जाणार होतीस. तूच माझ्याकडे आलीस आणि विनंती केलीस. सगळा प्लॅन तुझाच होता. क्षणभर नमिता गोंधळली, पण लगेचच ती चिडून म्हणाली. तुझी चूक माझ्यावर ढकलायची हिंमत कशी झाली? तुझी एवढी औकात आहे का माझ्यावर आरोप करायची? संपूर्ण राजनाथ फॅशन आणि डिझायनिंगला माहिती आहे तू कशी पुरुषांच्या भोवती फिरत असतेस, त्यांना आपल्या अदांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतेस. स्वतः क्लबमध्ये जाऊन बॉसना भडकवायचं आणि आता त्याचा दोष माझ्यावर टाकतेस. ऑफिसमधले सगळे कर्मचारी हा वाद पाहत होते. नमिताने अचानक माहीच्या हातातील ट्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. ट्रेमध्ये गरमागरम कॉफीचे 2 कप होते. त्या धक्काबुक्कीमध्ये कॉफी उडाली आणि माहीच्या हातावर सांडली. आ! माही वेदनेने किंचाळली. हे काय केलंस तू? माझ्या हातावर कॉफी सांडलीस? अक्कल नाही का तुला? माझ्याशी अशा भाषेत बोलायची तुझी हिंमत कशी झाली? नमिता अजूनच संतापली. ती माहीला थप्पड मारण्यासाठी हात पुढे उचलणार इतक्यात मागून एक कडक आवाज घुमला. कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्याला त्रास देणं अजिबात योग्य नाही आणि या ऑफिसमध्ये तर अशा वागणुकीला बिलकुल परवानगी नाही. नमिताचा हात हवेतच थांबला. तिने वळून पाहिलं तर समोर उंच देखणा शांतनु जयस्वाल उभा होता. त्याचा चेहरा कठोर झाला होता. नमिताच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि ती 2 पावलं मागे सरकली. शांतनु सर, आपल्याला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. मी काही केलं नाही. उलट हीच मला त्रास देत होती. ही रोज ऑफिसमध्ये काही ना काही गोंधळ घालते, ती अडखळत म्हणते. शांतनूने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तो थेट माहीकडे गेला. तिच्या हातावर नजर पडताच त्याच्या कपाळावर आठ्या आल्या, उमटल्या. त्याने हलकेच तिचा तो हात हातात घेतला ज्यावर कॉफी सांडली होती. हात लाल भडक झाला होता. त्याने अत्यंत कोमलपणे तिचा हात धरत विचारलं, खूप दुखतंय का? माही स्तब्ध झाली. ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. त्या डोळ्यात कठोरपणा नव्हता तर काळजी होती, आपुलकी होती. एका क्षणासाठी तिला स्वतःच्या हाताची वेदनाही विसर पडली. शांतनू तिला कधीच हृदयहीन वाटला नव्हता आणि आता तो अजिबात थंड स्वभावाचा दिसत नव्हता. माही शांतनूकडे एकटक पाहत उभी होती. त्याच्या निळ्या डोळ्यात एक विलक्षण ओढ होती जी तिला आपल्याकडे खेचत होती. शांतनूने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला अलगद आपल्या जवळ ओढलं.
त्याची नजर अत्यंत तीव्र झाली होती. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ झुकला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. माही काही बोलण्याआधीच त्याने तिचे ओठ आपल्या ओठात बंदिस्त केले होते. तिचा खालचा ओठ त्याने अलगद पकडून चुंबनात गुंतावला. काही क्षण दोघेही त्या भावनांमध्ये हरवले, जणू वेळ थांबला होता. अचानक तिच्या कानावर आवाज पडला, "मी तुम्हाला काही विचारतोय. तुमच्या हातात पेन आहे का?" त्या आवाजाने माही आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. तिने चटकन शांतनूकडे पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. शांतनूने तिचा हात सोडला आणि संतापाने नमिताकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट राग दिसत होता. "मला कल्पनाही नव्हती की या ऑफिसमधले कर्मचारी इतके खालच्या पातळीचे वागू शकतात," तो संतापून म्हणाला. नमिता घाबरत म्हणाली, "सर, मी खरंच काहीच केलं नाही. मी माझ्या मागे माझ्याबद्दल काय काय बोलत होती. ही माझ्या मागे माझ्याबद्दल काय काय बोलत होती. त्यामुळे मला राग आला. पण मी कॉफी जाणीवपूर्वक सांडली नाही." ती बोलत असताना तिचा आवाज वाढत चालला होता. शांतनू गुरगुरत म्हणाला, "सावध, तू खोटं बोलतेस. इथे उपस्थित सगळ्यांनी पाहिलं आहे की तू मुद्दाम माहीवर कॉफीचा मग सांडलास. जर तू माझ्या कंपनीत काम करत असतीस तर आत्तापर्यंत तुला बाहेरचा रस्ता दाखवला असता." इतक्यात रोनित तिथे आला. शांतनूकडे पाहत तो म्हणाला, "आपण अजून इथेच आहात? तुमच्या एमर्जन्सी कॉलनंतर मला वाटलं होतं की आपण कॉफी न पिता निघून गेलात." तिथलं तणावपूर्ण वातावरण पाहून त्याने विचारलं, "काही समस्या आहे का?" त्याची नजर शांतनूच्या हातावर गेली, जो अजूनही माहीचा हात धरून होता. क्षणाचाही विलंब न करता शांतनू म्हणाला, "या मुलीने माहीला त्रास दिला आहे. तिला मुद्दाम छळलं आहे." रोनीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. त्याने नमिताकडे अविश्वासाने पाहिलं. त्याला विश्वास बसत नव्हता की ती असं काही करू शकते. पण जेव्हा त्याने माहीच्या हातांवर उठलेले फोड पाहिले तेव्हा त्याचा चेहरा पटकन उतरला. तो कठोर आवाजात विचारू लागला, "नमिता, हे तू केलं आहेस का? आणि जर खरंच केलं असेल तर मी तुला सोडणार नाही." नमिता डोळ्यात अश्रू आणल्याचा आणत म्हणाली, "सर, मी खरंच काहीही केलं नाही." यानंतर रोनित माहीकडे वळला. "माही, नेमकं काय झालं ते तू सांग. शांतनू सर जे बोलत आहे ते खरं आहे का?" माही घाबरली होती. तिला काय बोलावं हे समजत नव्हतं. तिने नमिताकडे पाहिलं. तिच्या नजरेत एक विचित्र, धोकादायक भाव होता. माहीला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता. तिने घसा खाकरत शांतपणे उत्तर दिलं, "सर, नमिताने काहीही केलं नाही. तो फक्त एक अपघात होता." माहीने घाबरतच नर्सकडे पाहिलं. "मी आत येऊ का?" तिचा आवाज थरथरत होता. "हो, पण जास्त वेळ नाही," नर्स शांतपणे म्हणाली. माही हळूच ICUमधून मध्ये गेली. मशीनचे आवाज, बीप बीप करणारे मॉनिटर आणि पांढरट प्रकाश, सगळंच तिला भेसर वाटत होतं. बेडवर तिची आई सीमा अशक्तपणे डोळे उघडून तिच्याकडे पाहत होती. "माही?" सीमांनी हलक्या आवाजात हाक मारली. "आई." माही त्यांच्या जवळ जाऊन हात हातात घेत म्हणाली, "तुम्ही काही बोलू नका. सगळं ठीक होईल." सीमा मंद हसल्या. "माझ्यासाठी एवढं करू नकोस बाळा. खूप खर्च आहे ना." माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "तुमच्यासाठी काहीही करेन मी. तुम्ही फक्त बरे व्हा." नर्सने इशारा केला आणि माहीला बाहेर यावं लागलं. बाहेर येताच तिच्या हातातली फाईल पुन्हा जड वाटू लागली. 30 लाख रुपये? एवढी मोठी रक्कम ती कुठून आणणार? तेवढ्यात तिच्या नजरेसमोर तिच्या पर्समधून डोकावणारं एक कार्ड दिसलं. तिने ते काढून पाहिलं. "मिस्टर शांतनू जायस्वाल?" तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. 2 दिवसांपूर्वी शांतनूने दिलेला तो प्रस्ताव तिच्या डोक्यात पुन्हा घुमू लागला.
तो ऑफर अजूनही तुझ्यासाठी ओपन आहे. माहीच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला. एक बाजू म्हणत होती, आईचं आयुष्य वाचवण्यासाठी काहीही कर. दुसरी बाजू म्हणत होती, लग्न हा व्यवहार नाही. रेणू आंटी तिच्याकडे पाहत म्हणाल्या, माही, काहीतरी मार्ग निघेल बाळा. माहीने अश्रू पुसले. तिच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा निर्धार दिसत होता. हो आंटी, काहीतरी करावंच लागेल. तिने कार्ड घट्ट पकडलं. रात्री उशिरा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकटी उभी राहून तिने मोबाईल हातात घेतला. बराच वेळ ती नंबरकडे पाहत राहिली. शेवटी थरथरत्या बोटांनी तिने कॉल बटन दाबलं. दुसऱ्याच रिंगला कॉल उचलला गेला. हॅलो. त्या ओळखीच्या ठाम आवाजाने तिचं हृदय थरारलं. माही काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. फोनवर काही क्षण शांतता पसरली. शांतनूच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. समोरून येणाऱ्या माहीच्या थरथरत्या आवाजात स्वार्थापेक्षा असहायता जास्त जाणवत होती. तो शांतपणे म्हणाला, कशासाठी भेटायचं आहे मिस माही आहुजा? माहीने डोळे मिटले. माझ्या आईचा ICUमध्ये उपचार सुरू आहे. मला काही पैशांची गरज आहे. मी तुमच्याकडे मदतीसाठी फोन केला आहे. जर तुम्ही. तिचा आवाज पुन्हा अडखळला. शांतनू काही क्षण काहीच बोलला नाही. त्याच्या मनात 2 दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये पाहिलेली तिची शांत, स्वाभिमानी मुद्रा आठवली. ती मुलगी इतरांसारखी चमकधमक पाहून प्रभावित होणारी नव्हती. हे त्याला तेव्हा जाणवलं होतं. तो थोडा सरळ बसला आणि म्हणाला, तू आत्ता कुठे आहेस? सिटी हॉस्पिटलमध्ये. माहीने उत्तर दिलं. ठीक आहे, मी अर्ध्या तासात तिथे येतो. फोन ठेवताना माहीच्या हातात अजूनही थरथर होती, पण तिच्या मनात एक हलकीशी आशा निर्माण झाली होती. अर्ध्या तासाने एक काळी लक्झरी कार हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. त्यातून उतरलेला व्यक्ती म्हणजे शांतनू जयस्वाल. तो आत गेला. रिसेप्शनवर माहिती घेऊन थेट ICUच्या बाहेर उभी असलेली माही त्याला दिसली. तिचे डोळे रडून लाल झाले होते, पण चेहऱ्यावर अजूनही स्वाभिमान स्पष्ट दिसत होता. मिस माही, तो शांत स्वरात म्हणाला. माहीने त्याच्याकडे पाहिलं. थँक्यू, तुम्ही आलात. पहिल्यांदा मला तुमच्या आईची मेडिकल रिपोर्ट्स दाखवा. शांतनूने थेट विषयाला हात घातला. माहीने सर्व कागदपत्रे त्याच्या हातात दिली. त्याने काळजीपूर्वक सर्व पाहिलं आणि नंतर रिसेप्शनकडे जाऊन बिलिंग विभागाशी चर्चा केली. काही वेळानंतर तो परत आला आणि म्हणाला, तुमच्या आईचा संपूर्ण उपचार खर्च मी भरला आहे. माही चकित झाली. पण मी हे पैसे परत देईन. मी कोणावर उपकार ठेवत नाही. शांतनूच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. मीही कोणावर उपकार करत नाही. हे कर्ज समजा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करा, पण एक अट आहे. माहीचा श्वास थांबला. काय अट? तुम्ही माझ्या एका प्रोजेक्टवर काम कराल, तुमच्या टॅलेंटसाठी, बाकी काही नाही. माहीच्या डोळ्यात आश्चर्य आणि दिलासा एकत्र चमकलं. तिला समजलं, हा माणूस फक्त पैशांचा नाही तर शब्दाचा देखील पक्का आहे. तर हो, शांतनू जयस्वालने माहीची मदत केली, पण स्वाभिमान जपून. आता पुढे त्यांच्या नात्याची दिशा काय असेल? फक्त व्यावसायिक नातं की काहीतरी अधिक? शांतनू आपल्या खुर्चीत मागे रेलला. डोळे मिटले आणि हलकंसं हसत म्हणाला, हॅलो मिस माही आहुजा. बोला. माहीच्या आवाजात हलकीशी कंप होती. मला तुमच्याशी भेटायचं होतं. आपण भेटू शकतो का? सर. शांतनूला तिच्या आवाजातील घबराहट स्पष्ट जाणवत होती. तिच्या हृदयाची धडधड जणू त्याला ऐकू येत होती. त्याच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तू सध्या कुठे आहेस? माहीने घसा खाकरत उत्तर दिलं. मी सध्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहे सर. शांतनूला वाटलं, सकाळी गरम कॉफी सांडून तिचा हात भाजला होता. कदाचित त्याच उपचारासाठी ती आली असावी.
ठीक आहे, तू तिथेच थांब, मी येतो, असं म्हणत त्याने तिचं पुढचं बोलणं न ऐकताच फोन ठेवला आणि हॉस्पिटलमध्ये निघाला. माहीने फोनकडे पाहत ओठ वाकवले. किमान माझं बोलणं तरी पूर्ण ऐकलं असतं. किती रुखरुखीत आहेत हे मिस्टर शांतनु जयस्वाल. ती रेणूला सांगून बाहेर आली आणि हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये फेरफटका मारत त्याची वाट पाहू लागली. घड्याळाकडे पाहत ती पुटपुटली, आता अजून किती वेळ थांबावं लागणार. ती समोरच्या लोकांकडे बघण्यात इतकी गुंतली होती की मागून येणाऱ्या शांतनूकडे तिचं लक्षच गेलं नाही. उंच देखणा आणि श्रीमंत शांतनू तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने हलकेच खोकून आपली उपस्थिती जाणवली. माही वळली आणि समोर शांतनूला पाहताच दचकली. तिचा श्वास जणू अडकलाच. हॅलो सर. शांतनू तिच्याकडे आपल्या गडद निळ्या डोळ्यांनी पाहत शांतपणे म्हणाला. हो बोला. आणि हो, ज्या हॉस्पिटलमध्ये तू सध्या उभी आहेस ते माझंच आहे. माहीचे डोळे विस्फारले. काय? मनात ती विचार करू लागली, किती भाग्यवान आहे मी. आईला मी इतक्या दिवसांपासून याच हॉस्पिटलमध्ये आणत आहे. शांतनूने विचारलं, तुला माझ्याशी काही बोलायचं होतं ना? आपण कुठेतरी बसून बोलू शकतो का? समोरच एक रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊ. दोघेही रेस्टॉरंटकडे निघाले. शांतनू खिशात हात घालून शांतपणे चालत होता. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यावर त्याने माहीसाठी दरवाजा उघडून धरला. त्या क्षणी त्याचा हात तिच्या हाताला हलकेच स्पर्शून गेला. तिच्या अंगावर शहारा आला. रेस्टॉरंट अत्यंत आलिशान होतं. सजावट देखणी, वातावरण शांत. शांतनूने तिला खुर्ची सरकून बसायला सांगितलं आणि वेटरला कॉफी व काही स्नॅक्स ऑर्डर केलं. माही त्याच्याकडे एकटक पाहत होती. श्रीमंत देखणा, थोडासा अहंकारी व्यक्तिमत्व, जणू प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नातील पुरुष. तिच्या मनात विचार चमकून गेला, जर मी याच्याशी लग्न केलं तर आईचा इला सहज होईल. त्या विचाराने तिच्या ओठांवरील स्मित उमटलं. शांतनू तिच्याकडे पाहत म्हणाला, जर तू तुझ्या विचारांतून बाहेर आलीस तर आपण बोलायला सुरुवात करू शकतो. माही दचकून वास्तवात परतली. सर, तुम्ही माझ्यासमोर एक ऑफर ठेवली होती. शांतनूने मान हलवली. हो, ती ऑफर अजूनही कायम आहे का? की तुम्ही ती दुसऱ्या कुणाला दिली आहे? ते थोड्या संकोचाने म्हणाली. शांतनूच्या ओठांवर हलकीशी उपहासात्मक स्मित उमटलं. मला वाटलंच होतं, माझं पैसं स्थान तुला आकर्षित करतीलच. माहीने नजर न चुकवता उत्तर दिलं. माझा अर्थ असा होता की तुमच्या लग्नाच्या प्रस्तावात रस आहे. क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात वेटरने ऑर्डर आणून टेबलावर ठेवली. सर, अजून काही हवं आहे का? शांतनूने ठाम आवाजात सांगितलं. काही वेळासाठी या टेबलाजवळ कुणीही येऊ नये. तुम्हीही नाही. वेटर नम्रपणे म्हणाला. शुअर सर. रेस्टॉरंटमध्ये शांतता पसरली आणि त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी चर्चा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर होती. शांतनूने कॉफीचा कप माहीकडे पुढे करत शांत स्वरात म्हटलं, माही, तुला माहिती आहे का, रोज कितीतरी मुली माझ्याकडे लग्नासाठी प्रस्ताव घेऊन येतात. आपली ओळख तर फक्त 2-3 दिवसांपूर्वीची आहे. मग तुला असं का वाटतंय की मी अजूनही तुझ्या उत्तराची वाट पाहत बसलो आहे? माही कॉफीचा घोट घेत असताना थबकली. तिने हळू शांतनूकडे पाहिलं. ओ, म्हणजे तुम्हाला दुसरी कोणी मुलगी मिळाली आहे. तिच्या डोळ्यात क्षणातच निराशेची छाया दाटून आली. सीमा मॅडमच्या उपचारासाठी जी एकमेव आशा होती तीही आता संपत चालल्यासारखी तिला वाटू लागली. ती उठत म्हणाली, सॉरी सर, मी विनाकारण तुमचा वेळ वाया घालवला. असं म्हणत ती बाहेर निघून गेली. शांतनूने कपाळावर हात मारला आणि घाईघाईने बिल भरून तो तिच्या मागे धावला.
तोपर्यंत त्याचा ड्रायव्हर गाडी घेऊन तिथे पोहोचला होता. बाहेर येताच शांतनूने माहीला आवाज दिला. ती वळून पाहते तोच त्याने तिचा हात धरला आणि हलक्याशा जोराने तिला गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं. तो स्वतःही तिच्या शेजारी बसला. काय करत आहात तुम्ही शांतनू सर? माही घाबरून म्हणाली. शांतनूने दार बंद केलं आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करायला सांगितलं. मग त्याने समोरचा पार्टिशन ऑन केला, जेणेकरून ड्रायव्हर त्यांचं बोलणं ऐकू शकणार नव्हता. माही पुन्हा काही बोलणार इतक्यात शांतनूने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. ती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. आता काही बोलणार नाहीस ना? त्याने विचारलं. माहीने डोळ्यांनीच नाही असा इशारा केला. तेव्हा त्याने हात मागे घेतला. माहीने सुटकेचा श्वास सोडला, पण शांतनू तिच्या खूप जवळ बसला होता. त्याचे निळे डोळे तिच्याकडे रोखलेले होते आणि त्या नजरेत काहीतरी वेगळंच आकर्षण होतं. तुम्ही मला कुठे घेऊन चालात? तिने थोड्या भीतीने विचारलं. शांतनू हलकंसं हसत म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुला पळवून नेत नाही. माहीने ओठ वाकडे करत त्याच्याकडे पाहिलं. शांतनू गंभीर होत म्हणाला, माझे आजोबा रमण जयस्वाल माझं लग्न लावून देण्याच्या मागे लागले आहेत, पण मला सध्या लग्नात अजिबात रस नाही. हे ऐकताच माहीचे डोळे मोठे झाले. ती थोडी संकोचत म्हणाली, का? म्हणजे तुम्हाला मुलींमध्ये रस नाही का? शांतनू दचकला. काय म्हणायचं आहे तुला? माहीने घसा खाकरला. म्हणजे तुम्ही गे तर नाही ना? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? शांतनू थोडा चिडून म्हणाला. मग माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव का ठेवला? शांतनूने दीर्घ श्वास घेतला. कारण माझ्यावर लग्नासाठी प्रचंड दबाव आहे, म्हणून मी एक उपाय शोधला आहे. कसा उपाय? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. आणि मला तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे. माहीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही काय बोलत आहात शांतनू सर? असं कसं शक्य आहे? शांतनू मनात विचार करू लागला. मीही खरं तर तुझ्याशी लग्न करू इच्छित नाही माही, कारण मला तू आवडत नाहीस. माझं प्रेम तर माझ्या परी माहिकावर आहे आणि आयुष्य तिच्यासोबत घालवायचं आहे, पण परिस्थितीमुळे मला हे करावं लागणार आहे. पण बाहेरून मात्र तो शांतपणे म्हणाला, हे लग्न फक्त काही काळासाठी असेल, फक्त नावापुरतं. कोणताही भावनिक संबंध नाही. दोघांनाही आपापले स्वातंत्र्य राहतील. माही स्तब्ध बसली होती. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही कल्पनाही तिने कधी केली नव्हती. तिच्या मनात प्रश्नांचा महापूर उसळला होता. आता निर्णय तिच्या हातात होता. ती हा प्रस्ताव स्वीकारेल का? शांतनू पुढे म्हणाला, आणि त्यासाठी मी तुला चांगली रक्कम देईन. क्षणभर विचार करून तो पुन्हा म्हणाला, 10 कोटी आताच, आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर आणखी 10 कोटी. इतकी मोठी रक्कम ऐकताच माहीला खोकला आला. शांतनूने लगेचच पाण्याची बाटली तिच्याकडे पुढे केली. माहीने पाणी पिऊन थोडी सावरत विचारलं, म्हणजे तुम्ही मला या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी 20 कोटी रुपये देणार आहात? हो, शांतनू शांतपणे म्हणाला, आणि तुला ही रक्कम कमी वाटत असेल तर मी अजून वाढवू शकतो. टोटल 20 कोटी? माहीच्या तोंडून शब्दच फुटेनात. तिने पुन्हा पाणी प्यायलं. तिच्या मनात विचारांचे वादळ उठलं. 20 कोटी? आईचं ऑपरेशन सहज होईल. सावत्र वडिलांचं कर्जही फेडता येईल. घरही परत मिळवता येईल. आणि त्यानंतरही भरपूर पैसे उरतील. आयुष्यभर पैशांची चिंता करावी लागणार नाही. आणखी वाढवू का? शांतनूने पुन्हा विचारलं. माही लगेच म्हणाली, नाही नाही, एवढे पुरेसे आहेत. मला तुमचा हा ऑफर मंजूर आहे. शांतनू सर. शांतनूने तिच्याकडे किंचित भुवया उंचावून पाहिलं. मनात तो विचार करू लागला, मी माहीबद्दल जे समजलं होतं ते खरं आहे.
ही सुद्धा बाकीच्या मुलींसारखीच पैशासाठी तयार. माही, तू खूपच स्वार्थी निघालीस. माही का वेगळी होती. तिने माझा जीव वाचवला, पण बदल्यात काहीही घेतलं नाही. धन्यवाद ऐकायला सुद्धा थांबली नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या वकिलांना सांगतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कागद तयार करायला. माझा असिस्टंट सुनील लवकरच तुझ्याशी संपर्क साधेल. इतकं बोलून त्याने कारची काच खाली केली आणि ड्रायव्हरला गाडी परत हॉस्पिटलकडे वळवायला सांगितलं. काही वेळातच गाडी हॉस्पिटल समोर थांबली. माही खाली उतरली आणि तिच्या खाली बोलण्याआधीच कार वेगाने निघून गेली. माहीने नाराजीने मान हलवली. किती उद्धट आहे हा माणूस. थांबून बाय तरी म्हणू शकला असता. क्षणभर तिने तोंड वाकडं केलं, पण लगेच तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. आता आईच्या उपचारांची चिंता उरली नाही. ती स्वतःशीच पुटपुटली. त्या विचाराने ती खूप आनंदी झाली होती. भविष्याची, पैशांची, कर्जाची, कशाचीही चिंता उरली नव्हती. विचारातच ती घरी पोहोचली. दरवाजा उघडून ती सोफ्यावर बसली. इतक्यात डोअरबेल वाजली. तिने दरवाजा उघडला. समोर एक गोड चेहऱ्याची मुलगी उभी होती. वेलकम बॅक, ती हसत म्हणाली. रुपल? माही आनंदाने तिच्या गळ्यात पडली. रुपल शर्मा, माहीची पेइंग गेस्ट आणि जिवलग मैत्रीण. वय 25च्या आसपास, देखणे आणि मन मिळाऊ. पैशांच्या अडचणीमुळे माही आणि तिच्या आईने घर मालकापासून लपून बाहेरच्या छोट्या खोलीत तिला पेइंग गेस्ट म्हणून ठेवले होते. रुपल कधीमधी त्यांना मदतही करायची. काही दिवसांपासून ती आपल्या आईवडिलांकडे गेली होती. कधी आलीस? माहीने विचारलं. आजच, रुपल म्हणाली. माही खूप थकलेली दिसत होती. रुपल हसत म्हणाली, आज जेवण कोण बनवणार आहे? माहिती आहे? मी. माहीने आश्चर्याने विचारलं. हो, पण आधी हे सांग, तुझा हात कसा जळाला? रुपलने तिचा हात हातात घेत विचारलं. माहीने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, नमिता. आणि कोण? रुपल चिडून म्हणाली. तीच का? किती वाईट आहे ती. जाऊ दे ना, माही शांतपणे म्हणाली. रुपलचा राग अजून ओसरला नव्हता. तू तिची तक्रार का करत नाहीस? तुझा बॉस रोनित किती चांगला आहे. त्याने तिला चांगलाच धडा शिकवायला हवा. माहीने नकारार्थी मान हलवली. नको रे, ऑफिसमध्ये उगाच तणाव नको. आणि तिच्यासाठी मी एकटीच पुरेशी आहे. रुपलने तिला मिठी मारली. काहीही गरज पडली तर मला नक्की सांग. क्षणभर थांबून रुपलने विचारलं, आंटी कुठे आहेत? माहीचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. हॉस्पिटलमध्ये. आणि मग तिने रुपलला सीमा काकूंच्या तब्येतीबद्दल सविस्तर सांगायला सुरुवात केली. माहीने रुपलला सगळं काही सांगून टाकलं होतं. रुपल उसासे टाकत म्हणाली, मी इथे असते तर तुला एवढे पैसे द्यायलाच दिले नसते. सॉरी माही. माहीने हळूच तिला मिठी मारली. रुपलने काळजीने विचारलं, पण अंडीच्या ऑपरेशनसाठी इतकी मोठी रक्कम तू कुठून आणणार आहेस? काही ठरवलं आहेस का? क्षणभर माही थांबली. तिला सगळं खरं सांगावंसं वाटलं, पण सध्या शांतनूबद्दलचं सत्य लपवणंच तिला योग्य वाटलं. तिने हलकंसं हसत उत्तर दिलं, काही ना काही मार्ग नक्की काढेन. आईचा उपचार करणं गरजेचं आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यातून शांतनू जयस्वालचा चेहरा तरळला. क्षणभर तिच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. जेवण झाल्यावर रुपल आपल्या खोलीत निघून गेली. माहीही आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलून बेडवर पडली. तिच्या डोळ्यांसमोर सतत शांतनूचा चेहरा फिरत होता. त्याचाच विचार करत करत ती झोपून गेली. दुसऱ्या दिवशी माही गाढ झोपेत होती. अचानक मोबाईलच्या रिंगटोनने तिची झोप उडाली. ती चिडचिडतच पुटपुटली, सकाळी सकाळी कोण फोन करते? तिने मोबाईल उचलून स्क्रीनकडे पाहिलं. अनोळखी नंबर फ्लॅश होत होता.
ती अर्धवट झोपेतच फोन कानाला लावत म्हणाली, हॅलो. समोरून आवाज आला, गुड मॉर्निंग मिस माही. मी सुनील शर्मा बोलतोय, शांतनू सरांचा असिस्टंट. हे ऐकताच माहीची झोप पूर्णपणे उडाली. गुड मॉर्निंग बोला, ती घसा खाकरत म्हणाली. सुनील पुढे म्हणाला, मॅम, तुम्हाला 1 तासाच्या आत मी पाठवणार असलेल्या पत्त्यावर पोहोचायचं आहे. काय, 1 तासात? माही दचकून म्हणाली. हो मॅम, शांतनू सरांचा आदेश आहे. त्यांना वेळ वाया घालवणारी किंवा उशीर करणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. हे ऐकून माहीने हलकेच घोट घेतला. मनातच ती म्हणाली, जसा बॉस तसाच असिस्टंट, अगदी थंड स्वभावाचा. तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, मी वेळेत पोहोचेन. फोन ठेवताच ती पटकन बेडवरून उठली आणि वॉशरूमकडे धावली. माही, उशीर होणं परवडणार नाही तुला, ती स्वतःलाच म्हणाली. लवकर आटपून तिने वॉर्डरोबमधून निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस काढला. केस ड्राय करून त्यात पांढऱ्या रंगाचा स्कार्फ गुंडाळला. हलकीशी गुलाबी लिपस्टिक लावली आणि नाश्ता न करताच ती घराबाहेर पडली. 1 तासानंतर माही रजिस्ट्रार ऑफिसच्या बाहेर उभी होती. सुनीलने तिला तिथेच यायला सांगितलं होतं. तिला पाहताच सुनील तिच्याकडे आला. मिस माही आहुजा. माहीने हलकसं स्मित करत उत्तर दिलं, हॅलो. मॅम, कृपया माझ्यासोबत या. शांतनू सरांना आधी तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे. सुनीलने दूर उभा असलेल्या शांतनू जयस्वालकडे इशारा केला. माहीचं हृदय जोरात धडधडू लागलं. दुरूनही तो तिला खूप देखणा दिसत होता. साध्या निळ्या 2 पीस सूटमध्येही तो अत्यंत आकर्षक वाटत होता. ती नकळत पुटपुटली, तो खरंच खूप चार्मिंग आहे. त्या क्षणी शांतनू इतका प्रभावी दिसत होता की कोणतीही मुलगी त्याच्यावर फिदा झाली असती. माही हळूवार त्याच्याकडे चालू लागली. ती जितकी त्याच्या जवळ जात होती तितकंच तिचं हृदय अधिक वेगाने धडधडत होतं. आपल्या विचारांच्या आणि स्वप्नांच्या गुंगीत शांतनूजवळ येऊन उभी राहिली. तिला पाहताच शांतनूने कडक आवाजात आदेश दिला, गाडीत बस. माहीने त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात तिला वाटलं जणू तिची सगळी स्वप्न भंग पावली. ती मनातच पुटपुटली, या माणसाला हसताही येत नाही आणि साधा हॅलो म्हणताही येत नाही. किती उद्धट आहे. शांतनू पुन्हा ठामपणे म्हणाला, बस आता. माही पटकन जाऊन मागच्या सीटवर बसली. आज शांतनू दुसऱ्या एका आलिशान गाडीत आला होता. गाडीच्या आतील सजावटीकडे पाहत ती हळूच म्हणाली, देवा जाणे, सरांकडे असून किती अशा गाड्या असतील. ती अगदी हळू आवाजात बोलली होती, तरीही शांतनूने ऐकलं. तो निर्विकारपणे म्हणाला, खूप आहेत. माहीचे डोळे विस्पारले गेले. शांतनूने तिच्या हातात एक फाईल ठेवत सांगितलं, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कागद आहेत, वाचून घे आणि सही कर. माहीने कागदांवर नजर फिरवली. शांतनू स्पष्ट शब्दात म्हणाला, ही फक्त कागदोपत्री लग्न असेल, म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात आपल्यावर कोणतेही बंधन नसेल. तू आधीसारखी स्वतंत्र राहशील. तुला जे हवं ते कर. तू माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाहीस आणि मीही तुझ्या आयुष्यात करणार नाही. हे ऐकून माही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. म्हणजे आपण नेहमीसारख्या नवरा बायकोसारखं एकत्र राहणार नाही. ती मनात विचार करू लागली. शांतनू पुढे म्हणाला, पण जोपर्यंत हे लग्न टिकेल तोपर्यंत तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. माझ्याशी निष्ठावान राहायचं. दुसऱ्या कोणत्याही पुरुषाची जास्त जवळीक ठेवायची नाही. मी सुद्धा तुझ्याशी प्रामाणिक राहीन. माहीने मान हलवत उत्तर दिलं, ठीक आहे, माझ्याकडून तुम्हाला तक्रारीची संधी मिळणार नाही. शांतनू म्हणाला, आणखी एक गोष्ट, जेव्हा मी सांगेन तेव्हा तुला माझ्यासोबत आजोबांना भेटायला यायचं आहे आणि माझी पत्नी म्हणून सर्व कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहायचं आहे.
माही लक्षपूर्वक कागद वाचत होती. तिला आश्चर्य वाटलं की त्या कागदांमध्ये शारीरिक संबंधाबाबत कोणताही उल्लेख नव्हता. शांतनूने तिच्या चेहऱ्यावरचा विचारमग्न भाव ओळखून विचारलं, काही प्रश्न आहे का? माहीने हलकेच घसा खाकरला. या कागदात आपल्या शारीरिक संबंधाबद्दल काहीच नमूद नाही, म्हणजे ते परवानगीचे आहे का? शांतनूने भुवया उंचवल्या आणि अचानक तिच्या जवळ सरकला. माही सीटला टेकून बसली. तो मंद आवाजात म्हणाला, म्हणजे तुला माझ्यासोबत असे संबंध ठेवायचे आहेत का? आणि त्यानंतर दोघेही खूप जवळ आले होते. माहीचा श्वास अडकला. क्षणभर तिच्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला. जणू तो तिच्या केसातून हात फिरवत तिचा चेहरा आपल्या जवळ ओढत आहे. आपलं लग्न होणार आहे, मग एक किस तरी बनतो, असा आवाज तिच्या कल्पनेत घुमला. पण पुढच्या क्षणी शांतनूचा आवाज तिला वास्तवात परत घेऊन आला. मी विचारतोय, तुला असं काही हवं आहे का? आणि त्यावेळी माही दचकली. तिला कळलं की ती क्षणभर स्वप्नरंजनात हरवली होती. माही, स्वतःवर नियंत्रण ठेव, ती मनात म्हणाली. तिने पटकन डोके हलवले. नाही. आणि त्यानंतर शांतनू थोडा मागे सरकत म्हणाला, मलाही नको आहे. सगळे कागद नीट वाचून घे. जर सर्व अटी मान्य असतील तर सही कर. तो दूर सरकल्यावर माहीने सुटकेचा निश्वास टाकला. कागदांवर नजर टाकताना तिला एक ओळ दिसली. 1 वर्षाचा मॅरेज कॉन्ट्रॅक्ट. ती मनात म्हणाली, बरंच आहे. कालावधी कमी असेल तर भावनिक गुंतवणूकही कमी राहील. तिने खोल श्वास घेतला आणि कागदांवर सही केली. त्यानंतर शांतनूनेही आपली सही केली, पण माहीच्या सहीकडे पाहताच तो थबकला. माही का? तो मनात म्हणाला, हीच का ती मुलगी जिने 3 महिन्यापूर्वी माझे प्राण वाचवले होते? त्याच्या डोळ्यांसमोर एक धूसर चेहरा तरळू लागला. सोनेरी केस, सुंदर डोळे, अगदी माहीसारखेच. त्या दिवशी तिचा चेहरा नीट पाहिला असता तर आज इतका संभ्रम राहिला नसता. तो विचार करू लागला. तो तिच्याकडे बारेकाने पाहू लागला. माहीही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. तिच्या मनात मात्र माहिका हे नाव घुमत होते. इतक्यात माहीने विचारलं, शांतनू सर, सगळं झालं ना? की अजून कुठे सही करायची आहे? मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. शांतनूने घसा खाकरला आणि तिच्याकडे पाहिलं. तुझं नाव माहिका आहे ना? पण सगळे तुला माही म्हणतात. माहिका हे नाव जास्त सुंदर आहे. असं म्हणताना त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. माही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी काही समजले नाही सर, तिने आवाज सावरत विचारलं. शांतनू शांतपणे म्हणाला, मला माहिका हे नाव जास्त आवडतं. माही थोडी गोंधळी. तिने नजर चुकवली आणि तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील एक प्रसंग तरळून गेला. काही महिन्यांपूर्वी माहिकाने आपलं सामान बांधलं आणि सीमा यांना म्हणाली, आई, कृपया लवकर तुमचं सामान पॅक करा. आपल्याला आत्ताच हे शहर सोडावं लागेल. सीमा घाबरून म्हणाल्या, माहिका, पण आपण जाणार तरी कुठे? दिल्लीला. पण आता आपण इथे राहू शकत नाही. त्यानंतर माहिका आणि तिची आई दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी एक छोटंसं घर घेतलं. त्या दिवसांनंतर माहिका हे नाव फक्त कागदपत्रांपुरतंच मर्यादित राहिलं. नव्या शहरात तिने स्वतःला एक नवीन ओळख दिली. माही आहुजा. वर्तमान काळ. माहीने खोल श्वास घेत म्हणाली, माहिका हे नाव माझ्या आईला खूप आवडतं, पण मला नाही. म्हणून मी स्वतःला माही म्हणूनच ओळख करून देते. ठीक आहे, शांतनू म्हणाला. माहीने विचारलं, सर, मी जाऊ का आता? शांतनूने मान हलवून होकार दिला. माही खाली उतरू लागली. इतक्यात तो अचानक म्हणाला, माही. जी सर.
तू कधी एखाद्याची अपघातात जीव वाचवला आहेस का? ती काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. ऑफिसमधून तिच्या तात्काळ वरिष्ठ प्रिया यांचा फोन होता. माहीने शांतनूकडे पाहत घाईघाईने म्हटलं, सर, मला लगेच जावं लागेल. शांतनूने मान हलवली. माहीने पटकन कारचं दार उघडलं आणि रस्त्याच्या गर्दीत अदृश्य झाली. शांतनू बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली होती. तो खोल श्वास घेत पुटपुटला, तिला त्या अपघाताबद्दल काहीच माहिती नाही. तो कारमधून उतरला आणि सुनीलकडे गेला. माहिकाबद्दल काही माहिती मिळाली का? त्याने विचारलं. सुनीलने नकारार्थी मान हलवली. नाही सर. शांतनू रागाने त्याच्याकडे पाहू लागला. सुनीलने मान खाली घातली. तिला शोधण्यासाठी फक्त 24 तास आहेत. नाही जमलं तर तुझी नोकरी संपली समज. शांतनू कठोरपणे म्हणाला. सर, सुनील घाबरून अडखळला. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. थोड्याच वेळात माही ऑफिसमध्ये पोहोचली. तिला पाहताच प्रिया म्हणाली, माही, तू उशिरा का आलीस? माहीने खोटं सांगितलं. मॅडम, आई हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथे गेले होते. प्रियाने तिच्यासमोर काही फाईल्स ठेवल्या. मला मागील 3 वर्षांचे सर्व अहवाल हवेत. उद्या रोनित सरांची खूप महत्त्वाची प्रेझेंटेशन आहे. कामात थोडाही उशीर झाला तर मी सहन करणार नाही. समजला? माहीने मान हलवली. सगळं काम तिच्यावर टाकण्यात आलं होतं. ती घाबरत म्हणाली, मी सगळं पूर्ण करेन मॅडम. तुम्हाला तक्रारीची संधी मिळणार नाही. प्रिया निघून गेली. माही आपल्या जागेवर बसून कामाला लागली. पण तिला कल्पनाही नव्हती की कोणीतरी तिच्यावर बारीकाने लक्ष ठेवून आहे. नमिता. अचानक नमिताने कुणाला तरी फोन लावला. हॅलो, अरुजी. काही बातमी? समोरून आवाज आला. नमिता म्हणाली, आत्ताच प्रिया मॅडमनी माहीला उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं आहे. तिची अब्रू घालवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. समोरून अरू हसत म्हणाली, बातमी खात्रीची आहे ना? 100%. मी स्वतः त्यांचं संपूर्ण संभाषण ऐकलं आहे. अरू म्हणाली, आता मी जे सांगते ते नीट ऐक. तिने नमिताला एक योजना सांगितली. ती ऐकून नमिताच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. तुमचं काम होईल, नमिता आनंदाने म्हणाली. अरूचा आवाज अचानक गंभीर झाला. नमिता, काही गडबड झाली तर माझं नाव पुढे येता कामा नये. आणि तसं झालं तर मी काय करू शकते हे तुला चांगलं माहिती आहे. अरूचं बोलणं ऐकून नमिता क्षणभर घाबरली. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. फक्त माझं बक्षीस तयार ठेवा. फोन कट झाला. नमिताच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. ती माहीकडे पाहत पुटपुटली, आता बघूया मिस माही अहुजा, तुझं काय होतं ते. कादंबरी इंडस्ट्रीज. दरम्यान शांतनू आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये कामात गुंतलेला होता. इतक्यात सुनील आत आला. सर, आम्हाला माहिकाचा फोन नंबर मिळाला आहे. हे ऐकताच शांतनूच्या डोळ्यात चमक आली. काय? खरंच? सुनीलने त्याच्यासमोर तो नंबर ठेवत सांगितलं, हो सर, एका वृद्ध महिलेने आम्हाला हा नंबर दिला. शांतनूने खात्री करून घेत विचारलं, हा नंबर माहिकाचाच आहे ना? हो सर, हा तिचाच कन्फर्म नंबर आहे. शांतनूच्या चेहऱ्यावर विजयाचे समाधान स्पष्ट दिसत होते. कित्येक महिन्यांच्या शोधानंतर अखेर त्याला माहिकाचा नंबर मिळाला होता. तो हलकेच पुटपुटला, माहिका, शेवटी तुला शोधलंच मी. आता त्या फोन नंबरच्या आधारे शांतनू माहिकापर्यंत पोहोचू शकेल का? राजनाथ फॅशन आणि डिझायनिंग. प्रियाच्या सांगण्यावरून माही प्रेझेंटेशन तयार करण्यात गुंतली होती. रात्रीचे 9 वाजून गेले होते.
तिच्या टेबलावर कामाचा पसारा होता आणि ती पूर्णपणे थकून गेली होती. तेवढ्यात प्रिया तिकडून जात होती. कामात मग्न असलेली माही तिच्या नजरेस पडली आणि ती तिच्या जवळ आली. आणखी किती वेळ लागेल? प्रियाने हलक्या आवाजात विचारलं. प्रियाला पाहताच माही उभी राहिली. फक्त 1-2 तास अजून. प्रेझेंटेशन जवळपास तयार आहे. प्रिया म्हणाली. खूप उशीर झाला आहे. उरलेलं काम घरी करून घे. आणि हो, उद्या ऑफिसला लवकर ये. माही शांतपणे म्हणाली. काम पूर्ण झालं की मी निघते. सगळं मला मेल करून टाक. असं सांगून प्रिया तिथून निघून गेली. माही पुन्हा कामात गुंतली. तिची बोटं वेगाने लॅपटॉपच्या कीबोर्डवर फिरत होती. तासाभरात तिने रिपोर्ट तयार करून प्रियाला मेल केला आणि मग प्रेझेंटेशन पूर्ण करण्यास लागली. आणखी 1 तासात तेही तयार झाले. आता मात्र ती पूर्ण थकली होती. तिने हात पसरून अंगडाई घेतली आणि आखडलेल्या मानेवर हात फिरवला. सकाळपासून कामाच्या नादात तिने काहीच खाल्लं नव्हतं. आता तिला जोरदार भूक लागली होती. रुपल आता येईलच, ती स्वतःशी म्हणाली. तिने आपले सामान गोळा केले आणि ऑफिसमधून बाहेर पडली. ती बाहेर जाताच एक सावली तिच्या टेबलाजवळ येऊन थांबली. ती नमिता होती. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून ती माहीच्या डेस्कवर बसली. तिने माहीचा सिस्टम सुरू केला आणि काही वेळापूर्वी तयार केलेले प्रेझेंटेशन शोधू लागली. फाईल सापडताच तिच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. आता बघ माही, ती हळूच म्हणाली. तिने ते प्रेझेंटेशन डिलीट केलं. उद्याची मीटिंग खूप महत्त्वाची आहे आणि रोनित सर तुला यासाठी कधीच माफ करणार नाहीत, असं म्हणत ती खदखदून हसली. बाहेर पडताच नमिताने अरुला फोन लावला. अरुने फोन उचलत विचारलं, काम झालं? नमिता आनंदाने म्हणाली, पूर्ण झालं. उद्याचा तमाशा पाहायला तयार राहा. खूप मजा येणार आहे. माहीचे घर. माही आणि रुपल घरी पोहोचल्या. रुपल आपल्या खोलीत गेली तर माही सोफ्यावर थकून बसली. तिच्यात अजिबात ताकद उरली नव्हती. कसाबसा उठून तिने पाणी प्यायलं. तेवढ्यात रुपलही बाहेर आली. रुपल, आज तुला यायला उशीर का झाला? माहीने विचारलं. रुपल म्हणाली, अगं विचारू नकोस. रेस्टॉरंटमध्ये कुणाचा वाढदिवस होता. सगळी व्यवस्था मलाच बघावी लागली. पण मी जेवण घेऊन आले आहे, त्यामुळे काही बनवायची गरज नाही. हे ऐकताच माहीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. ती रुपलच्या गळ्यात पडली. तुला कल्पनाही नाही आज किती दमले आहे मी. काही बनवायची ताकदच नव्हती. उपाशी झोपावं लागलं असतं. रुपल हसत म्हणाली, तुझा फोन आला तेव्हाच मला कळलं होतं की तुला उशीर होईल, म्हणून मी जेवण पॅक करून आणलं. दोघींनी मिळून जेवण केलं. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर रुपल आपल्या खोलीत गेली. माहीही आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलून आरामात बेडवर आडवी झाली. तिने बाजूच्या टेबलवर ठेवलेला आपला वैयक्तिक फोन हातात घेतला. हा तिचा पर्सनल फोन होता, ज्याचा नंबर तिने दिल्लीमध्ये कोणालाही दिला नव्हता. फोन पाहताच ती दचकली. त्यावर जवळपास 15 मिस कॉल्स होते. इतक्या वेळा कोण फोन करत आहे? ती घाबरली. आणि त्यानंतर या शहरात मला ओळखणारं कोण आहे? तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. तिच्या अंगावर शहारे आले. काही पप्पा, सावत्र वडील जेलमधून बाहेर तर आले नाहीत ना? किंवा कुणी कर्ज वसुली करणारा तर नाही ना? या विचारांनी तिचं मन अस्वस्थ झालं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. एकदा कॉल करून बघू का? ती म्हणाली. पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. आता तिच्याकडे 20 कोटी रुपये येणार होते. त्यामुळे हे कर्ज ती अगदी सहज फेडू शकणार होती. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. ती उठून बाहेर गेली आणि दरवाजा उघडला. समोर शेजारी राहणारे रमण काका उभे होते. माही हसत म्हणाली, या ना रमण काका. रमण काकांनी तिच्याकडे पाहिलं. माहीने त्यांना आत येण्याचे निमंत्रण दिलं. तिचा वैयक्तिक फोन अजूनही तिच्या हातातच होता. रमण काकांनी विचारलं, आता तुझी आई कशी आहे?
माही शांतपणे म्हणाली, काका, आता त्या बऱ्यापैकी स्थिर आहेत. लवकरच त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे. रमण काकांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हटलं, छान. मला कॉफी नाही पाजणार का? तुझ्या काकूंनी आज कॉफी देण्यास नकार दिलाय. आणि त्यावेळी माही हसत म्हणाली, आता लगेच घेऊन येते, तुम्ही बसा. रमण काका खुर्चीत बसले आणि माही कॉफी बनवायला गेली. तेवढ्यात तिच्या वैयक्तिक नंबरवर पुन्हा फोन वाजू लागला. तिने स्क्रीनकडे पाहिलं आणि तिचा चेहरा क्षणात फिकट पडला. पुन्हा हाच नंबर? तिने कॉल उचलला आणि त्याच वेळी रमण काकांना विचारलं, कॉफीत साखर किती घालू? रमण काका हसत म्हणाले, 2 चमचे. स्वीटहार्ट? ते तिला नेहमीच प्रेमाने स्वीटहार्ट म्हणत असत, त्यामुळे माहीही हसली. माहीने फोन कानाला लावून म्हटलं, हॅलो. पण दुसऱ्या बाजूला शांतनू होता. त्याने एका पुरुषाचा आवाज ऐकला होता आणि त्या आवाजातून स्वीटहार्ट हा शब्द ऐकून तो चकित झाला. माही पुन्हा म्हणाली, हॅलो, कोण बोलतंय? परंतु शांतनूने लगेच कॉल कट केला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि डोळ्यात हलकीशी ओलही होती. तो मनातच पुटपुटला, मी किती मूर्ख होतो, जिच्याबद्दल मला काहीच माहिती नाही अशा मुलीबद्दल भावना निर्माण केल्या. आणि तिलाही माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. तिच्या आयुष्यात कोणीच नसेल असं मी कसं गृहीत धरलं. त्याला वाटलं की माहीवर वेळ घालवून त्याने मोठी चूक केली. रागाच्या भरात त्याने फोन जमिनीवर आपटला आणि पाय आपटत ऑफिसबाहेर निघून गेला. माहीने आश्चर्याने फोनकडे पाहिलं. अजब आहे, इतके मिस कॉल केले आणि आता बोलणंच नाही. बहुतेक चुकीचा नंबर असावा असं म्हणून ती शांत झाली. रमण काका गेल्यानंतर माही बेडवर आडवी झाली आणि तिला लवकरच झोप लागली. मध्यरात्र उलटून गेले होते. तेवढ्यात तिच्या दुसऱ्या नंबरवर फोन वाजू लागला. हा तिचा वैयक्तिक नंबर नव्हता. माहीने अर्धवट झोपेतच कॉल उचलला. हॅलो. दुसऱ्या बाजूने एका पुरुषाचा आवाज आला. हॅलो, माही मॅडम. मॅडम हा शब्द ऐकताच माही पूर्ण जागी झाली. तिने स्क्रीनकडे पाहिलं. सुनीलजी? आणि त्यावेळी ती म्हणाली, बोला सुनीलजी. सुनील घाईघाईने म्हणाला, माहीजी, तुमची खूप गरज आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता शांतनू सरांच्या क्लबमध्ये या. माही उठून बसली. क्लबमध्ये? पण का? आणि वेळ पाहिलात का? 2 वाजले आहेत. सुनील चिंताग्रस्त स्वरात म्हणाला, शांतनू सरांनी खूप दारू प्यायली आहे. त्यांना शुद्ध नाही. तुम्हीच जाऊन त्यांना सांभाळू शकता. पुढे जावंच लागेल. असं म्हणत माही थोडी घाबरली. ती आश्चर्याने म्हणाली, मी? पण का? इतक्या रात्री मी तिथे येऊ शकत नाही. सुनील थोडा चिडलेल्या स्वरात म्हणाला, कारण आता तुम्ही मिसेस शांतनू जयस्वाल आहात, म्हणजे त्यांची पत्नी. त्यामुळे आता त्यांची काळजी घेणं तुमचंच काम आहे. आणि कॉन्ट्रॅक्टच्या कागदपत्रात हे सगळं स्पष्ट लिहिलं आहे. कृपया लवकर इथे या आणि त्यांना रागवू देऊ नका. माही काही बोलण्याआधी सुनीलने फोन ठेवला. माहीचे हातपाय थंड पडले. ती पुटपुटली, हे श्रीमंत लोकसुद्धा किती विचित्र असतात. पण आता जायलाच लागेल. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. जेसीस क्लब. थोड्याच वेळात माही तयार होऊन क्लबमध्ये पोहोचली. तिथे पाऊल टाकताच तिला त्या रात्रीचा प्रसंग आठवला, जेव्हा तिच्याच बॉसने क्लायंटसमोर तिच्यावर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. आज ती पुन्हा शांतनूसमोर जाणार होती. तिने स्वतःला समजावत म्हटलं, माही, तुझं आणि शांतनू सरांचं लग्न फक्त कागदावर आहे, ते लक्षात ठेव. ती हळू शांतनूच्या चेंबरमध्ये शिरली. त्याच्याकडे नजर जाताच ती थक्क झाली. शांतनू दारूच्या नशेत सोफ्यावर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा कोट बाजूला ठेवलेला होता. टाय सैल झालेली होती. शर्टची बटन उघडी होती आणि केस कपाळावर विस्कटलेले होते. यांनी इतकी दारू का प्यायली असेल? काय झालं असेल? ती चिंतेने म्हणाली. ती पटकन त्याच्या जवळ बसली आणि त्याला सावरू लागली. हलकेच गालावर थाप देत ती म्हणाली,
शांतनू सर, कृपया उठा. इतक्यात सुनील आत आला आणि म्हणाला, मिसेस शांतनू, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्ही सरांना सांभाळा. त्याने कारच्या चाव्या तिच्या समोर ठेवल्या. ही कारची चावी तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. आणि त्यावेळी माही दचकले. सुनीलजी, तुम्ही काय बोलताय? सुनील निर्विकारपणे म्हणाला, आता तुम्ही मिसेस शांतनू आहात, त्यामुळे हे तुम्हालाच करावं लागेल. माही थोड्या कडक आवाजात म्हणाली, हे काम तुम्हीही करू शकत होतात. तो म्हणाला, मॅडम, मला देखील घरी जायचं आहे. आता सरांची जबाबदारी तुमची आहे. माहीने त्याला थांबवत सांगितलं, कृपया मला माही म्हणा, मिसेस शांतनू नाही. आमचं लग्न फक्त कागदावर आहे. सुनील खोडकर हसू देत म्हणाला, सरांसोबत लग्न करण्यासाठी मुली आतुर असतात, मग ते कागदावरचं असलं तरी. आणि तुमचं तर खरंच त्यांच्याशी लग्न झालं आहे. तो निघू लागला, पण थांबून तिरकसपणे विचारलं, तुम्हाला कार चालवता येते ना? की अशी कार तुम्ही कधी पाहिलेलीच नाही? त्याच्या बोलण्यात स्पष्ट उद्धटपणा होता. माही शांत पण ठाम स्वरात म्हणाली, सुनीलजी, तुम्ही चुकीच्या स्वरात बोलत आहात. मी तुमच्या बॉसची पत्नी आहे, किमान 1 वर्षासाठी तरी. ते विसरू नका. सुनील हसत म्हणाला, बरं झालं, तुम्हाला तुमची ओळख तरी समजली. आता सरांना घरी पोहोचवा. तो बाहेर पडला आणि स्वतःशीच पुटपुटला, मी सरांना सोडायला जाऊ शकलो असतो, पण त्यांनीच माहीजींना बोलवायला सांगितलं. चेंबरमध्ये माही शांतनूला उठवण्याचा प्रयत्न करत होती. शांतनू सर, उठा ना, कृपया. शांतनूला स्त्रियांची संगत फारशी आवडत नव्हती आणि माहीलाही त्याच्या इतक्या जवळ असणं थोडं अस्वस्थ वाटत होतं. ती त्या मुलींप्रमाणे नव्हती ज्या त्याच्या जवळ जाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होत्या. तिने पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याच्या ओठांजवळ नेत म्हणाली, शांतनू सर, कृपया थोडं पाणी प्या. शांतनूने किंचित डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत तो पुटपुटला, माहिका. त्याच्या तोंडून ते नाव ऐकताच माहीचं हृदय जोरात धडधडू लागलं. माहिका, तू आलीस? तो मंद आवाजात म्हणाला. माहीने अलगद त्याचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं आणि शांतपणे उत्तर दिलं, हो, मी आले आहे शांतनू सर. चला, आपण घरी जाऊया. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.